कोकण आणि शिवसेना पक्षातील नात्याला आता घरघर लागली आहे। कोकणात ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसतायत। त्यातच आता ठाकरेंना राजन साळवींनी एक नवा धक्का दिला। त्यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं। याच आरोप प्रत्यारोपांवरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। कोकणात उद्धव सेनेला धक्का। साळवींचा ठाकरेंना जय महाराष्ट्र। कोकणात शिंदेंचं ऑपरेशन टायगर। कोकण आणि शिवसेना हे नातं म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू। मात्र सध्या याच कोकणात उद्धव ठाकरेंच्या सेनेला धक्क्यावर धक्के बसताना पाहायला मिळतात। त्यातच आता माजी आमदार राजन साळवींनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे राजन साळवी हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असताना मंत्री उदय सामंतांनी एक सूचक संकेत दिलेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही साळवींच्या निर्णयाचं स्वागत केलंय। रोज पक्षप्रवेश सुरू आहेत। तुम्हाला अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे महाराष्ट्रामध्ये। कोकणात तुम्हाला जो अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे। त्याच्यामुळं 15 तारखेला माझ्याकडे शिंदेसाहेब आभार दौऱ्यासाठी आहेत, तेव्हा देखील काही प्रवेश होणार आहे। जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदीगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले। त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे। तर आधी भाजपमध्ये प्रवेश करायला म्हणणाऱ्यांना शिंदे गटात प्रवेश करावा लागतोय हे दुर्दैव असल्याचा टोला ठाकरे गटानं लगावलाय। आम्हाला फार त्याच्यामध्ये काय नवल नाही वाटले, पण कीव करावीशी वाटते राजन साळवींची। पराभवाच्या विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी अनेक बैठका घेतल्या। त्या प्रत्येक बैठकीमध्ये आपल्याला भाजपमध्ये जायचं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला हे देणार ते देणार असं सांगत होते। त्या भाजपाला सोडून आता त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागतंय, हे त्यांचं दुर्दैव आहे। खोदा पहाड निकला चुआ तशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे। कोकण आणि शिवसेना हे जिव्हाळ्याचं नातं मानलं जात होतं। मात्र शिवसेनेतील फुटीनंतर कोकणात ठाकरे गटाला घरघर लागली आहे। शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाकडे भास्कर जाधव, राजन साळवी आणि वैभव नाईक हे 3च आमदार उरले होते। मात्र लोकसभा निवडणुकीत कोकण ठाकरेंच्या हातातून पुरतं निसटलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणेंकडून विनायक राऊतांचा पराभव झाला, तर रायगडमध्ये अनंत गीतेंचा सुनील तटकरेंकडून पराभव करण्यात आला। लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत कोकणात राजन साळवी, वैभव नाईकांसह दिग्गजांना पराभवाचा झटका बसलाय। तर कोकणात ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे एकमेव आमदार निवडून आले। आता कोकणात ठाकरे गटाला गळती लागली असताना राजन साळवींनीही सेनेला जय महाराष्ट्र केलाय। त्यामुळे ठाकरे कोकणात पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी कशी रणनीती आखणार आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्ष सोडून गेलेल्यांना कसा धडा शिकवणार याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।